आता हे दोन संच पहा. 1, 2, 3, 4 हे ए या संचाचे घटक आहेत. 3, 4, 5, 6 हे बी या संचाचे घटक आहेत. यामध्ये 3 हा एचा आणि बीचा घटक आहे. तसंच 4 हा एचा आणि बीचा घटक आहे. म्हणजेच 3 आणि 4 हे ए आणि बीचे दोघांचेही घटक आहेत. यांच्या संचाला ए आणि बी यांचा छेदसंच असं म्हणतात. छेदसंच या चिन्हानं दर्शवतात. म्हणून ए छेद बी बरोबर 3, 4. आता पुन्हा ए आणि बी ह्या दोन संचांचा विचार करूया. 1, 2, 3, 4 हे ए चे घटक आहेत, तर 3, 4, 5, 6 हे बी चे घटक आहेत. आता हा संच बघा. याचे घटक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. यातील 1 आणि 2 हे फक्त ए चे घटक आहेत. 3 आणि 4 हे ए आणि बी या दोघांचेही घटक आहेत. 5, 6 हे फक्त बी चे घटक आहेत. या संचाला ए आणि बी यांचा संयोग संच असं म्हणतात. संयोग संच या चिन्हानं दर्शवतात. म्हणून ए संयोग संच बी बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6. दोन संचांचा छेद संच म्हणजे त्या दोन्हीमध्ये येणारे साधारण घटक होय. संयोग संचात येणारा प्रत्येक घटक एकतर फक्त एचा किंवा फक्त बीचा किंवा दोघांचाही घटक असतो. लग्न समारंभात कार्यालयात आलेली माणसं म्हणजे वधूकडील आणि वराकडील माणसांच्या संचांचा संयोग संच होय. त्यातल्या काही जणांना वधूकडून आणि वराकडून असे दोन्हीकडून निमंत्रण असतं. अशा व्यक्तींचा संच म्हणजे या दोन संचांचा छेदसंच होय. आता हे दोन संच पहा. त्यांच्यामध्ये एकही घटक साधारण नाही, म्हणजे त्यांच्या छेदसंचात एकही घटक येणार नाही. ज्या दोन संचात एकही घटक साधारण नसतो त्यांना विभिन्न संच असं म्हणतात. आपण जे वेगवेगळे संच विचारात घेतो त्या सर्वांना सामावणारा एक मोठा संच असतो. तो त्या सर्व संचांचा विश्वसंच असं म्हणतात. मुलांनो, शाळेत वेगवेगळ्या इयत्तांचे, वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीचे, वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेऊ शकणारे, खेळात प्रवीण असणारे अनेक गट असतात. परंतु या साऱ्यांचा प्रमुख संच हा शाळा असतो. म्हणूनच इथं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच होईल. थोडक्यात म्हणजे दिलेले सर्व संच विश्वसंचाचे उपसंच असतात. सर्वसाधारणपणे विश्वसंच दाखवण्यासाठी हे अक्षर वापरतात. समजा या उदाहरणात हा विश्वसंच असेल तर येणारे सर्व संच हे या 1 ते 10 संख्यांच्या संचाचे उपसंच असतील. आता इथं हा विश्वसंच आणि संच ए पहा. आता असे कोणते घटक आहेत की जे एचे घटक नाहीत? अर्थात 1, 2, 7, 8, 9, 10. खरं ना? ह्या संचाला एचा पूरक संच असं म्हणतात आणि तो असा दर्शवतात. मुलांनो, हे गुणधर्म लक्षात ठेवा. वेन आकृती. संच आकृतीच्या सहाय्यानं प्रकट करता येतात. याप्रमाणे आता हे दोन संच पहा, पी आणि क्यू. हे विभिन्न संच आहेत. यांची वेन आकृती काढताना प्रथम 2 स्वतंत्र वर्तुळ काढा आणि एकामध्ये पीचे तर दुसऱ्यामध्ये क्यूचे घटक लिहा. इथं पी आणि क्यू